भाऊ हम्म कामात असेल तर मी नंतर येतो. कामात काय नाही काय रे नाही खरं तर थोडंसं अर्जंटच होतं. अर्जंट हां. काय झालं बोल. आशू आहे का घरात? नाही आशू ऑफिसला गेलं ना. नाही म्हणजे आशू ऑफिसला आला होता पण अचानक निघून गेला आणि परत काही आलाच नाही. एक महत्वाची मीटिंग प्लॅन्ड होती. क्लायंटनी वाट बघितली आणि शेवटी गेले निघून. अरे पण मग लक्ष्मण होता ना. कोण होता का? नाही काका होते पण प्रेझेंटेशन आशू करणार होता ना. आणि आशू निघून गेला. या आशूला कामाचा सिरियसनेस कधी येणार आहे देव जाणे. एक काम कर त्याला फोन लाव. हो हो. रिंग होतोय पण उचलत नाही. भाऊ तुम्ही उगाच रागू नका. म्हणजे नाही सुहास एक मिनिट उगाच त्याची बाजू घेऊ नकोस. येऊ दे त्याला आज घरी मी दाखवतो त्याला. काय रे यांना काय झालं? अगं भाऊ सॉलिड चिडलेत. का? अगं एक महत्वाची मीटिंग प्लॅन्ड होती उद्या ज्याचं प्रेझेंटेशन आशू करणार होता. ती मी अचानक आज शिफ्ट केली कारण आज आशू नव्हता ना ऑफिसला. हेच मी भाऊंना सांगितलं तर भाऊ खूप चिडलेत आशूवरती. आता असा काही फैलावर घेतील ना कीर्ती भाऊंना आता कळेल माझी खरी किंमत. अरे आशूच्या सगळ्या कागदपत्रांवरती मी सह्या घेतल्या बरोबर. या कॉर्पोरेटरला मी काय सांगितलं? कसा आहेस जीजू? पण मला तर एक प्रश्न विचारायचा होता तुला. हा माझ्याकडनं जे कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतलं जे तू वाचलं होतंस राईट. ते कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलं होतं की हे कॉन्ट्रॅक्ट गरिबांची घरं त्यांच्याकडनं घेऊन तिथे नवीन कन्स्ट्रक्शन करणार आहे. तुला माहिती होतं काय? अरे मला नाही तुला माहिती असतं तर मी हे केलंच नसतं. मी साईनही नसती केली त्याच्यावर. मी खरं सांगतो मला सुद्धा ना जेव्हा कळलं तेव्हा धक्काच बसला रे. म्हणजे मला तो कॉर्पोरेटर जो आहे ना तो चांगला वाटला. मी त्याच्यावरती विश्वास ठेवला. म्हटलं हा काम करेल नीट. पण त्याला ओळखण्यात माझ्याकडनं खूप खूप मोठी चूक झाली आणि हे सगळं घडलंय. म्हणजे अशी मी 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 मीच मूर्ख आहे. म्हणजे मला कळलं नाही. हेच होत. या चुका इथून पुढे होता कामा नये. माझी जरा चूक झाली. मी ते कॉन्ट्रॅक्ट वाचायला हवं होतं. तू वाचलं होतंस का नीट कॉन्ट्रॅक्ट? नाही म्हणजे मी वरवर वाचले होते पण मी नीट जर वाचले असेल ना तर तेव्हाच ते कागदपत्रांना फाडून त्याच्या तोंडावर फेकून मारली असते. पण माझ्यातनं खूप मोठी चूक घडली. अशू एक विनंती आहे प्लीज काही झालं ना तरी रामभाऊंना हे कळून देऊ नकोस. कारण आधीच घरात माझ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही आणि तोच विश्वास जिंकण्यासाठी खरं तर मी हे काम हातात घेतलं होतं आणि चुकलो. मी तुझ्या पाया नाही पाया बिया नको पडूस जीजू. फक्त नेक्स्ट टाइम पासून लक्षात ठेव कॉन्ट्रॅक्ट वाचशील. डोंट वरी मी भाऊंना सांगणार नाही. थँक्यू. येतो. आशू तुझ्या हातून खूप मोठी चूक घडली आणि ती तुला माहिती नाही. लवकरच तुला त्याचे चटके बसतीलच. अरे आशू आलास तू? मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करून घेते. नाही नाही खायला नको करूस. त्याच्यासाठी आरतीचं ताट घेऊन ये. का दृष्ट काढायची तुझी? हा हा भाऊ आशू कुठे गेला होतास? अहो ऐका ना चिडू नका त्याच्या. एक मिनिट सीता मध्ये बोलू नकोस. मी बोलतोय. आशू कुठे गेला होतास?
भाऊ मी बाहेर गेलो होतो मांजाबरोबर. आशू, आज ऑफिसमध्ये एक मीटिंग होती, त्यात तू प्रेझेंटेशन करणार होतास. नाही, हे तुला आठवत नसेलच, पण तू नव्हतास म्हणून तो क्लायंट निघून गेला. काय? हो हो अशू, आज मीटिंग होती. एक मिनिट भाऊ, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मीटिंग आज नाही, मीटिंग उद्या आहे. म्हणजे माझ्या शेड्यूल मध्ये उद्या मीटिंग लिहिली होती, आज कशी झाली? अशू पण ते आजच येऊन गेले. पण हे असं कसं होऊ शकतं? असं झालंय कारण तुला ते कळलंच नाही, कारण तू ऑफिसमध्येच नव्हतास. आशू, मी तुला कालच सांगितलं होतं की तुला या सगळ्यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे, पण तुला त्याचं काहीच वाटलं नाही. आणि आणखीन एक गोष्ट, त्या कन्स्ट्रक्शन साईटचे पेपर्स तू साईन केलेस. ते पेपर साईन करण्यापूर्वी तू वाचले होतेस? अशू, वाटलंस मला. तू काय त्या गरिबांच्या जागेवर घर बांधणार होतास आशू? अरे, इतक्या वर्षात मेहनतीनं मी कमावलेलं सगळं आपण गमावलं असतंच, पण त्या गरिबांना सुद्धा रस्त्यावर आणलं असतं आपण. सॉरी भाऊ. सॉरी भाऊ. बघितलं सीता? अशू, अरे हा बेजबाबदारपणा आहे. एवढा मोठा बिझनेस तू सांभाळशील कसा? हे सगळं तुझ्या हातात देऊन काहीही उपयोग नाहीये. भाऊ मला मान्य आहे माझ्याकडनं चूक झाली आहे, पण ती चूक मी सुधारली आहे. अरे उपयोग काय त्या सुधारण्याचा? आणि आजच्या मीटिंगचं काय? का तीही चूकच होती? भाऊ पण यात माझी खरंच काही चूक नाहीये. माझ्या शेड्यूल मध्ये बघा हवं तर तुम्ही मीटिंग नव्हतीच लिहिलेली, उद्याची मीटिंग लिहिली आहे. मला कोणी इन्फॉर्मच केलं नाही की आज मीटिंग आहे. ही तू कारण देतोय साशू. मी तुझ्या वयाचा होतो ना, तेव्हा 12-12 तास काम करायचो आशू मी. अरे तुझ्या ऑफिसमध्ये काय चाललंय हे तरी तुला माहिती असायला हवं. माहिती असायला हवं. पण भाऊ तुम्ही मला उगाचच ओरडताय. मला नाही वाटत तू हा बिझनेस सांभाळू शकशील. सगळं बिघडत चाललंय. सगळी गणितं बिघडत चालली आहेत. आशू, मला बिझनेसची चिंता वाटतेच आहे, पण त्याही पेक्षा जास्त तुझ्या फ्युचरची चिंता वाटते. मला तुझ्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण त्या तू पूर्ण करू शकशील असं काही वाटत नाही आता. भाऊ माझी काही चूक नाही याच्यात, मला प्लीज तुम्ही समजून घ्या ना. तेच तर करत आलो ना आजपर्यंत. आम्ही सगळे तुला समजून घेत आलोय. पण आज जे हे नुकसान झालंय ना, हे केवळ आणि केवळ तुझ्यामुळे झालंय. अहो ऐका ना. एक मिनिट, मी काही चुकीचं बोलत नाहीये सीता. ठीक आहे आई, भाऊ म्हणतात ते बरोबरच आहे. समजा माझ्याकडनं चुका होत असतील तर होत असतील माझ्याकडनं चुका. मला कदाचित इम्प्रूव्ह करायची गरज असेल आणि मी ते करीन. सो जोपर्यंत मी भाऊंच्या दृष्टीने केपेबल होत नाही, जोपर्यंत मी माझ्या कामात चांगला होत नाही, तोपर्यंत या घरात राहण्याचा काही मला अर्थ वाटत नाही. काय बोलतोयस तू? अहो अरे काय बोलतोयस तू? हे बघ, असे तडकाफडकी निर्णय घ्यायचे नसतात. ते तुझ्या चांगल्यासाठीच बोलतात.
त्यांचं म्हणणं बरोबर आहे. मी घरातनं बाहेर पडणंच गरजेचं आहे आता. मी स्वतः केपेबल बनणं, मी स्वतःला इम्प्रूव्ह करणं हे गरजेचं आहे. म्हणून मी आता घर सोडतो, बाहेर जाऊन राहतो, भाऊंना प्रूव्ह करतो आणि मगच इथे येतो. ठीक आहे? अरे बाळा, आशीर्वाद. अरे असं नाही, हे काय करतोयस तू? तुम्ही बोलत का नाही आहात काही त्याला? अरे असं आशू, अरे आहो, तुम्ही काय करताय? सीता, जाऊ दे. हा बोल हॅलो दिव्या. बोल ना. हाय, ऐक ना, मला तुझ्याशी जरा काहीतरी बोलायचंय. दिव्या, मी घर सोडलंय. काय? तू हे खरं सांगतोयस? हो दिव्या, मी घर सोडलंय. मी तुला काल बोललो बघ, तर आजही तेच झालं. आजही घरात भांडणं झाली आणि भांडणाचा विषय मीच होतो. मी घर सोडलंय. मला ना आता मला स्वतःला प्रूव्ह करून दाखवायचं की मी काय करू शकतो, माझी काय कपॅसिटी आहे आणि मी कसं काम करू शकतो. आणि दिव्या, तू आहेस ना माझ्यासोबत? बघ, तुझी साथ असेल तर मी काय करू शकतो. नाही, थांब आशू, तू का घेतलंस हे डिसिजन? काय गरज होती? अरे तुला वाटतं तितकं सोपं नाही. आपलं झालंय ना यावर बोलणं. दिव्या, मला माहिती आहे सोपं नाहीये. म्हणजे मला आज भाऊंनी विचारलं की तुझी काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि तू काय करू शकतोस. मला भाऊंना स्वतःला प्रूव्ह करून दाखवायचंय. तू आहेस ना माझ्याबरोबर? हे बघ आशू, तू चुकीचा विचार करतोस. मी तुला ह्यात सपोर्ट नाही करू शकत. अरे तू काय विचार केलायस? कुठे जाणार आहेस? काय करणार आहेस? तू असा तडकाफडकी निर्णय घेशील असं वाटलं नव्हतं मला. दिव्या, एक काम कर, तू मला भेट आणि मग आपण बोलू. ओके? नाही आशू, मी तुला आत्ता नाही भेटू शकत. तू माझं ऐक. तू आत्ता घरी जा आणि घरच्यांची माफी माग. ते करतील तुला माफ. हे तुझं असं वागणं अतिशय चुकीचं आहे आशू. दिव्या, प्रश्न माझ्या सेल्फ रिस्पेक्टचा आहे. तुला कळतंय का मी काय बोलतोय? अरे पण त्यासाठी एवढं करायची काय गरज होती? तू आत्ता घरी जा प्लीज. ऐक माझं. बाय. दिव्या, हॅलो. मूर्ख आहे का हा? घर सोडायची काय गरज होती? हा मांजा बोल. हॅलो 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 शिवा, कुठे आहे तू? गॅरेजवर आहे. ऐक ना, एक जरा प्रॉब्लेम झालाय. एक मिनिट. तू जरा आधी शांत हो आणि मला नीट सांग सगळं काय झालंय. अगं, आशू घर सोडून गेलाय. काय? अरे पण का? नाही, मलाही नेमकं काय माहित नाही. हा, पण भाऊ आणि त्याचं भांडण झालं. भाऊ त्याला खूप काहीतरी बोलले वाटतं आणि या भाईने रागात घर सोडलंय. अरे असा काय हा? आई बाबांशी काय कधी भांडणं होत नाहीत का? असं असतं तर मी कधीच घर सोडायला पाहिजे होतं. अगं शिवा, तू आहे, तो आशू आहे. बरं मला सांग, आता कुठे येतो? तुला काही माहिती आहे का? हो माहिती. हा म्हणजे मला माहिती आहे. तो माझा कॉल उचलत नाही. तर तू प्लीज जाऊन त्याच्याशी बोलशील का? मला असं वाटतं तो तुझं ऐकेल. बरं तू काळजी करू नको. मी बघते काय ते. हा, मला तू जरा ते कुठे असेल तुला काय वाटतंय तो लोकेशन पाठव जरा. हा, मी लगेच पाठवतो. आणि थँक्यू शिवा, थँक्यू सो मच. हा बरं ठीक आहे. मी तुला करते फोन. हा
काय झालं शिवाय? काय लोचा आहे का? त्या छकुला आहे ना आपला, त्याने काहीतरी घरी मॅटर केला आणि निघून गेला घर सोडून. काय? हो ना, मला कळत नाही. बरं मी ऐक माझं, ह्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे ब्रेकचा, तो संपव कर, मी जरा जाऊन येते. हा करशील ना? हो हो मी आहे. मग मी आले, जरा जरा बघशील बाई इथे. काय तू इथे काय करतोय? तू काय करते इथे? मी विचारलं ना आधी. मांजाने सांगितलं ना तुला मी इथे. सांगशील काय झालंय? जाऊ दे, तुला नाही कळणार शिवा. सांगून तर बघ. बोल. माझं घरी भाऊंबरोबर भांडण झालं. तू काय त्या गरिबांच्या जागेवर घर बांधणार होतास आशू? अरे इतक्या वर्षात मेहनतीनं मी कमावलेलं सगळं आपण गमावलं असतंच. एवढा मोठा बिझनेस तू सांभाळशील कसा? हे सगळं तुझ्या हातात देऊन काहीही उपयोग नाहीये. आणि तू मला सांग, त्यात माझी काय चूक आहे? हे म्हणजे मी त्यांना समजावायचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकूनच घेतलं नाही माझं. आता ऑफिसमध्ये मीटिंग होती, मला कोणी इन्फॉर्म केलं नाही. ज्या दिवशी ठरली होती त्याच्या आदल्या दिवशीच झाली. त्यात माझी काय चूक आहे? त्यानंतर ते कन्स्ट्रक्शनचा जो घोटाळा झाला सगळा, त्यातही माझी काहीच नव्हती ग चूक. तरी त्यांनी समजूनच घेतलं नाही मला. एवढं रागवायची काय गरज होती मला कळत नाही. अरे ते तुझे वडील आहेत, ते बोलणारच तुला आणि रागवणारच. बरोबर आहे, मला मान्य आहे बोलणार, पण ते इतक्या लेवलला बोलले की माझी चूक नसतानाही मला वाटायला लागलं की माझी चूक आहे. त्यांना असं वाटतं मी बेजबाबदार आहे, मी वाया गेलोय, और मे बी मी लाडावलोय. मी खरंच आहे का ग बेजबाबदार? हे बघ आशू, तू भाऊंना काय वाटतंय ना एकदा समजून घे. त्यांचं म्हणणं नाहीये की तू त्या कंपनीची पूर्णपणे जबाबदारी घ्यावी, पण तुला त्याची जाणीव व्हावी, तुला नेमकं तिथे काय चाललंय हे कळावं, हे वाटतंय त्यांना. हे बघ, मला तुझं म्हणणं बरोबर आहे, पटतंय, पण समजा कंपनीत मला जर काहीतरी नवीन करायचं असेल, मला काहीतरी काम करायचं असेल, माझे जे विचार आहेत, माझ्या ज्या इच्छा आहेत, माझी स्वप्न आहे, ती जर कंपनीत इम्प्लिमेंट करायची असेल तर मला हेडस्पेस पाहिजे ना. मला थोडी विचारांची मोकळीक पाहिजे. हे एवढं सतत प्रेशर घेऊन मी नाही काम करू शकत आहे. हो बरोबर आहे तुझं, पण तू त्याच्याकडे ना एक जबाबदारी म्हणून बघतोय ना, इथेच चुकतोयस तू. म्हणजे तुला माहितीये का, माझ्या पप्पांनी जेव्हा ही गॅरेजची जबाबदारी दिली ना माझ्यावर, तेव्हा मला काहीच माहित नव्हतं काय करायचं, कसं करायचं. त्या जबाबदारीला ना तू असं जबाबदारी म्हणून बघू नको, मग तुला ओझच वाटेल. ते ना तू एका छान बाळासारखं आहे असं समज. व्हॉट? काय रात्री तुला? अरे म्हणजे ऐक तर माझं, ऐक तर. बाळ असतं की नाही छोटं, कुठे दुखतंय खुपतंय हे बघावं लागतं की नाही. बरोबर. आपल्याला त्या बाळाला जवळ ठेवून सांभाळावं लागतं की नाही, कळतंय? मग तू त्या बाळाला तुझ्या पद्धतीने वाढव, तुझ्या पद्धतीने गोष्टी सांग. मग बघ, भाऊंना अजिबात राग येणार नाही, आणि जरी ते रागवले बोलले तरी ऐकून घे ना त्यांचं. नंतर तू जे करतोयस ना ते त्यांना पटणार. खरंच सांगते, तू एकदा करून बघ. नाही हा, पट्टय, म्हणजे छान आहे ही आयडिया. मी प्रयत्न करून बघतो. तू ना इतक्या सोप्या शब्दात हे सगळं सांगितलंस मला, नाही आवडलं. मी आता ऍक्च्युली उद्या घरी जातो, भाऊंची माफी मागतो आणि बघू काय होतं. व्हेरी गुड. थँक्स यार शिवा. बस आता खूप होतंय. चल, मी तुला ना छान आईस्क्रीम खाऊ घालते. जाऊया? हा चल. तसंही गरम होतंय खूप. चला. अहो, सगळे थोडं जेवून घ्या ना. कोणी काहीच खाल्लेलं नाहीये. थोडं थोडं खाऊन घ्या ना. मला भूक नाहीये.
ज्यांना कोणाला जेवायचं असेल ते जेवून घ्या. मलाही जेवण नको आहे, तुम्ही खा. अहो असं करून कसं चालेल? आणि हे बघा, जेवणावर राग काढू नका. चला ना, थोडंसं खाऊन घ्या. का आशू घरी नाहीये? कोणाला जेवण जाईल का? बरोबर आहे बाबा तुझं. मला आता काही माहित नाहीये. मी ना दादाला घेऊनच येणार आहे. 1 मिनिट. असं काही करायची गरज नाहीये. लहान नाहीये तो. येईल त्याचा तो.